वसन व्याख्यानमालेचं आजचं हे शताब्दी वर्षातलं 13वं पुष्प स्वर्गीय डॉक्टर सुभाष सोराना यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुंफण्यात येत आहे। हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये अनुरूप विवाह संस्थेच्या संचालिका मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर गौरी कानिटकर या उपस्थित झाल्या आहेत। आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। त्याचबरोबर नाशिकच्या दप्तरी विवाह संस्थेच्या संचालिका सौ संध्या दप्तरी यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं आहे। मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि टेक्निकलला विनंती करतो की आपण वसन व्याख्यानमालेच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफीत या ठिकाणी प्रदर्शित करावी। गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढम गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे।
कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. नाशिकमध्ये एकेकाळी सेवाभावी डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले स्वर्गीय डॉक्टर सुभाष सुराणा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं पुष्प आपण गुंफत आहोत. मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो, प्रारंभी आपण स्वर्गीय डॉक्टर सुभाष सुराणा यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. यानंतर आपण डॉक्टर सुभाष सुराणा यांच्या जीवन कार्यावरची चित्रफीत बघूया. स्वर्गीय डॉक्टर सुभाषजी सुराणा मनमाड येथील सुप्रसिद्ध व्यापारी संपतलालजी सुराणांचे ते द्वितीय चिरंजीव. MBBS MS पदवीप्राप्त या डॉक्टरांनी 1979 साली वैद्यकीय व्यवसायाचा श्रीगणेशा केला. रुग्णाजवळ पैसे आहेत की नाहीत ह्या पलीकडे जाऊन रुग्ण सेवाव्रत त्याने स्वीकारलं. कोणीही रुग्ण कधीही सेवेशिवाय विनमुख गेला नाही. मुंबईतील प्रथित यश आणि निष्णात अशा डॉक्टरांशी अतिशय त्यांचे उत्तम संबंध होते, पण त्याचा फायदा त्यांनी कायम आपल्या नाशिकच्या रुग्णांना कसा होईल हेच कायम बघितले. यांचं हॉस्पिटल सर्व सुविधांनी युक्त आणि रुग्णसेवेसाठी सदैव सज्ज असं होतं. कॅन्सर निदान, जयपूर फूट असे अत्याधुनिक प्रकल्प त्यांनी त्या काळात सामाजिक बांधिलकीतून यशस्वीपणे राबवले. स्वर्गीय डॉक्टर सुभाषजी सुराणा या वैद्यकीय व्यवसायाशी बांधिलकी जपणाऱ्या सेवाव्रतीस वसंत व्याख्यानमाला नाशिकतर्फे विनम्र अभिवादन. व्याख्यानमालेच्या आजच्या वक्त्या डॉक्टर गौरी कानिटकर यांच्या परिचयाची चित्रफीत आपण थोड्याच वेळाने बघणार आहोत त्यांच्या व्याख्यान सुरू होण्यापूर्वी. परंतु संपूर्ण जगामध्ये त्यांच्या संस्थेच्या मार्फत आजपर्यंत सुमारे 90,000 एवढ्या संख्येने विवाह जमवण्याचं काम करण्यात आलेलं आहे. विवाह संस्थेचे बदलते स्वरूप या विषयावर ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. विवाह जमवणं, मुलींच्या वाढत्या अपेक्षा आणि एकंदरीतच जी काही आपली तरुण पिढी आहे तिचा जगभरात निर्माण झालेला व्यवसायाच्या निमित्ताने असेल, कामाच्या निमित्ताने असेल, निर्माण झालेला वावर आणि अशा परिस्थितीत मुलांना आणि मुलींना एकमेकांना अनुरूप असा जोडीदार शोधणं हे तसं आता दिवसेंदिवस जिकिरीचं काम होत चाललं आहे. आणि हे जिकिरीचं काम अनुरूप विवाह संस्थेच्या माध्यमातून मोठ्या कौशल्याने पार पडलं जातं आहे. या बदलत्या स्वरूपाविषयी गौरी कानिटकर आपल्या भाषणामधनं योग्य ते टिप्पणी करतीलच. मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या नाशिकच्या दप्तरी विवाह संस्थेच्या संचालिका
सौ संध्या दप्तरीज यांना विनंती करतो की आपण गौरीताईंचा या ठिकाणी स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि भरड धान्यांपासून बनवलेला पदार्थांचा बॉक्स भेट द्यावा. फॉर्मी या शशिकांत बोडके निर्मित भरड धान्याच्या पदार्थांचा बॉक्स देखील आपण या ठिकाणी पाहुण्यांना भेट देत असतो. नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या जनसंपर्क संचालकपदी कालच ज्यांची निवड झाली आहे ते आमचे मित्र सुभाष नहार हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांची या पदावर निवड झाल्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झालेला आहे. मी गौरीताईंना विनंती करतो की आपण सुभाष नहार यांचा या ठिकाणी या निवडीबद्दल सत्कार करावा. मार्च 2009 पासून राशीचक्र फेम शरद उपाध्ये यांच्या हस्ते दप्तरी विवाह संस्थेचा शुभारंभ झाला आहे आणि उत्तम काम या विवाह संस्थेच्या वतीनं नाशकात सुरू आहे. आजच्या आपल्या सर्वांना कल्पना आहे की शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण अनेक नवनवीन उपक्रम राबवले आहेत. या व्याख्यानमालेचं प्रक्षेपण केबल टी व्हीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यांमध्ये होतं आहे. यूट्यूब आणि फेसबुकवर देखील या कार्यक्रमाचं प्रक्षेपण चालू आहे. आपण देणगी स्वीकारण्यासाठी कोणतंही पुस्तक छापलेलं नाही, तर QR कोडच्या मार्फत आणि NEFT RTGSच्या मार्फत व्याख्यानमालेला या ठिकाणी थेट देणगी मिळेल अशी व्यवस्था आपण केलेली आहे. तिसरा उपक्रम आपण केलेला आहे ही श्रोते आणि व्याख्यानमाला यांच्यामध्ये कायमचे ऋणानुबंध निर्माण व्हावेत या दृष्टीने आपण QR कोडवर येणाऱ्या श्रोत्यांनी नोंदणी करावी. म्हणजे त्यांचा मोबाईल क्रमांक, नाव हे संस्थेकडे उपलब्ध होईल आणि भविष्यात जे व्याख्यानमालेचे वेगवेगळे उपक्रम होतील त्याची माहिती आम्ही थेटपणे आपल्यापर्यंत पोहोचवू शकू आणि श्रोते आणि व्याख्यानमाला यांच्यातलं नातं या निमित्ताने अधिक भक्कम होण्यासाठी देखील या ठिकाणी QR कोडच्याद्वारे आपण आपली नोंदणी या ठिकाणी करावी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तेव्हा देणगीदारांनी आणि जे व्याख्यानमालेशी अधिक नातं भक्कम करू इच्छितात त्या दर्शकांनी QR कोडचा योग्य त्या कारणासाठी वापर करावा ही आपल्याला विनंती करतो. वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षानिमित्त आपण या ठिकाणी दररोज माजी पदाधिकारी किंवा जे पदाधिकारी हयात नाहीत त्यांचे वारस
यांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार करतो आणि नवीन पिढीचं देखील व्याख्यानमालेशी नातं जोडलं जावं या दृष्टीने आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहोत. मी गौरीताईंना विनंती करतो की आपण या ठिकाणी आमंत्रित केलेल्या आमच्या काही पदाधिकारी, माजी पदाधिकारी आणि त्यांचे वारसदार यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. गौरीताईंच्या हस्ते आपण या सत्काराचा स्वीकार करावा अशी मी आपणाला विनंती करतो. सर्वप्रथम मी आपल्या पेठे विद्यालयाचे माजी शिक्षक, ज्येष्ठ नाटककार बाळ भाटे यांच्या कन्या मधुवंती भाटे आणि जावई प्रशांत तांबट यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन सत्काराचा स्वीकार करावा. गौरीताई आहे. त्यानिमित्ताने आपण सोलापूर येथील शिवचरित्रकार शिवरत्न शेटे यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. शिवशंभू पितापुत्रांचे अविस्मरणीय भावबंध या विषयावर शिवरत्न शेटे आपल्याशी संवाद साधणार आहेत. आणि यावेळी सुप्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे हे शेटे यांचं भाषण सुरू असताना काही चित्र रेखाटणार आहेत. सोमवार दिनांक 15 मे रोजी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते साहित्यिक दामोदर मावजो, जे कोकणी भाषेतील साहित्यिक आहेत, त्यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण त्यांचा नाशिककरांच्या वतीनं नागरी सत्कार आयोजित केला आहे. या कार्यक्रमाकरता गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप हे उपस्थित राहणार आहेत. दामोदर मावजो यांचं श्रेयस की प्रेयस या विषयावर व्याख्यान होणार आहे. 16 मे रोजी लंडन येथून सौ माधवी आंबडेकर या शिक्षणतज्ज्ञ येणार आहेत. विद्यमान शैक्षणिक व्यवस्था आणि भवितव्य या विषयावर त्या संवाद साधणार आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण भारतातूनच परदेशामध्ये जे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत त्याचा कसा लाभ घेऊ शकतो किंवा शिक्षण घेऊ शकतो याविषयी माधवी आंबडेकर आपल्याला माहिती देणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये मयूर हेमंतराव देशमुख हे भारूड सादर करणार आहेत. 17 मे रोजी तेलंगणा राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत हे आपल्याशी स्पर्धा परीक्षा आणि महाराष्ट्रातील युवक या विषयावर संवाद साधणार आहेत. 22 मे रोजी जगप्रसिद्ध लेखक चेतन भगत हे येणार आहेत.
आणि 31 मे रोजी महाराष्ट्राची हास्य जत्रा या जगप्रसिद्ध लोकप्रिय कार्यक्रमाचं प्रत्यक्ष सादरीकरण या ठिकाणी होणार आहे. आता या ठिकाणी मी मातोश्री सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर आडगाव या शाळेच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करतो. हीच आमुची प्रार्थना आणि ही मायभूमी ही जन्मभूमी या गाण्यांवर या शाळेचे विद्यार्थी आपल्यासमोर नृत्याविष्कार सादर करणार आहेत. त्यांना मुख्याध्यापक मुनींद्र आहिरे, नृत्य दिग्दर्शक संस्कृती तांबे, दर्शन साळवे यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. मी या ठिकाणी मुनींद्र आहिरे, मुख्याध्यापक, नृत्य दिग्दर्शक संस्कृती तांबे, दर्शन साळवे यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. गौरीताई आणि सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांनी सुंदर नृत्य सादर केल्याबद्दल त्यांचं कौतुक करावं.
या ठिकाणी सुहास शुक्ला आले आहेत. कृपया आपण व्यासपीठावर येऊन सत्काराचा स्वीकार करावा. माजी पदाधिकारी सुहास शुक्ला. आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये श्री गुरुजी रुग्णालय नाशिक संकल्प समितीचे डॉक्टर राजेंद्र खैरे आणि डॉक्टर विनायक गोविलकर हे आपल्याशी सामाजिक दायित्व आणि सेवा या विषयावर संवाद साधणार आहेत. श्री गुरुजी रुग्णालयाच्या मार्फत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये तसंच आदिवासी भागामध्ये जी सेवा पुरविण्यात येत आहे त्याविषयी ते आपल्या भाषणातून आपल्या सर्वांना उपयुक्त माहिती देणार आहेत. मी आपल्या टेक्निकल टीमला विनंती करतो आपण गौरी कानिटकर यांच्यावर तयार केलेली चित्रफीत दाखवावी आणि त्यानंतर विवाह संस्थेचे बदलते स्वरूप या विषयावर डॉक्टर गौरी कानिटकर आपल्याशी संवाद साधतील. धन्यवाद. डॉक्टर गौरी कानिटकर यांनी BCom, MA, PhD हे शिक्षण घेतलं असून सुप्रसिद्ध अनुरूप विवाह संस्थेच्या त्या CEO आहेत. त्यांनी मॅच मेकिंग म्हणजेच लग्न जुळवणं या क्षेत्रात परिश्रमपूर्वक स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलंय. अनुरूप विवाह संस्था गेली 40 वर्ष यशस्वीरित्या कार्यरत आहे आणि अनुरूप म्हणजेच आदर्श या आपल्या नावाला सार्थ केलंय. लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात असं म्हणतात, पण त्यानंतर नंबर आहे तो अनुरूपचा, ज्यांनी आतापर्यंत 90,000हून अधिक यशस्वी विवाह जुळवलेत. डॉक्टर गौरी यांनी सुरुवातीला 20 पेक्षा जास्त काळ राष्ट्रीयकृत बँकेत पूर्ण वेळ काम केलं आणि त्याचबरोबर अनुरूपची आर्थिक बाजू बघण्यासही सुरुवात केली. हळूहळू त्यांनी अनुरूप इथल्या कामकाजाची जबाबदारी स्वीकारायला सुरुवात केली आणि 2000 मध्ये बँकेच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर अनुरूप विवाह संस्थेवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली अनुरूपनं महाराष्ट्रात अनेक शाखांचा विस्तार केलाय आणि त्यापैकी काही राज्याबाहेर देखील आहेत. त्याबरोबरच गौरीताईंनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात कौटुंबिक समुपदेशक म्हणूनही काम केलंय आणि त्यांनी IPH ठाणे या संस्थेतून रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपीमध्ये प्रशिक्षण देखील घेतलंय. तसंच त्या एक प्रमाणित प्री आणि पोस्ट मॅरिटल समुपदेशक देखील आहेत. गौरीताईंनी 2019 मध्ये PhD पूर्ण केली. गेल्या 100 वर्षाच्या कालावधीत विवाह पद्धतीत झालेले बदल आणि मराठी रंगभूमीवरील नाटकामध्ये त्याचं चित्रण हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. आजच्या तरुणाईशी सक्रियपणे संपर्कात राहून डॉक्टर गौरी यांनी संभाव्य वधू आणि वर, तरुण विवाहित जोडपे आणि संभाव्य वधू आणि वरांचे पालक यांच्याशी छान नेटवर्किंग केलंय आणि समुपदेशनाच्या मदतीनं योग्य विवाहस्थळ शोधण्याची प्रक्रिया सुलभ करणं हे स्वतःचं ध्येय बनवलंय. नमस्कार. कुसुमाग्रजांच्या गावात मला निमंत्रण मिळालं शताब्दी महोत्सवी वर्षामध्ये. याचा मला स्वतःला खूप आनंद झाला आहे आणि त्याबद्दल मी संयोजकांचे सुरुवातीलाच आभार मानते. आजचा माझा विषय आहे की विवाह संस्थेचे बदलते स्वरूप. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या लग्न जमणं किती अवघड झालं आहे आणि फक्त लग्न जमणं नाही तर ते निभावून नेणं हे किती जास्त अवघड झालं आहे याची कल्पना तुम्हा सगळ्यांना आहे. लग्न ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यातली एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. आपल्याला पार्टनर कसा मिळणार याच्यावरती आपलं पुढचं आयुष्य कसं जाणार हे अवलंबून असतं. मला पार्टनर
चांगला मिळतोय का माझ्या मनासारखा नाही मिळत आहे, यावरती त्या व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे अवलंबून असतं. आज ज्या वेळेला मी मुलामुलींशी बोलते त्यावेळेला ते म्हणतात आम्हाला अनुरूप जोडीदार हवा आहे, कम्पॅटेबल पार्टनर हवा आहे. खरं सांगायचं तर अनुरूपता ही रेडीमेड मिळणारी गोष्ट नाही आहे. आपण एकमेकांना येत्या काही वर्षामध्ये अनुरूप होत जायचं असतं, हे आत्ताच्या मुलामुलींना सांगणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला मी अनुरूपमध्ये काम करते त्यावेळेला माझ्यासमोर अनेक मुलं मुली आणि पालक येत असतात. दर 2 वर्षांनी लग्नाच्या संकल्पना मला बदललेल्या आढळतात. मुलींशी बोलताना असं जाणवतं एवढे उसळून का बरं बोलतायत, एवढ्या अपेक्षा कशा काही त्यांच्या असू शकतात. मुलांशी बोलते तेव्हा वाटतं ही मुलं बदललीच नाही आहेत, आजही त्यांना त्यांच्या बायकोनी एका जागेवर बसून चहा दिला तर आवडणार आहे. आणि पालकांशी बोलताना हे जाणवतं की त्यांच्याही अपेक्षा बदललेल्या आहेत. समजा एका घरामध्ये 2 मुली आहेत आणि मोठ्या मुलीला पुण्यातला बंगलेवाला मिळाला तर धाकट्या मुलीलाही त्यांना बंगलेवाला हवा असतो आणि याच्यासाठी कितीही वर्ष लग्नाची थांबायची त्यांची तयारी असते. मी या सगळ्याचा जेव्हा विचार करत होते त्यावेळेला मला असं वाटलं की ह्याच्या मुळाशी जायला पाहिजे. का बरं इतक्या अपेक्षा बदलत आहेत, का अशा पद्धतीने मुली बोलत आहेत, का पालकांच्या अपेक्षा बदललेल्या आहेत. 1 किंवा 2 मुलं मुली घरात असताना सगळं कॉन्सन्ट्रेशन पालकांचं आपल्या मुलांवरती का बरं असतं आहे, या सगळ्याचा विचार करत होते आणि असं वाटलं याच्यामध्ये संशोधन करायला पाहिजे. आणि म्हणून मी PhDची सुरुवात केली. PhDचा विषय होता गेल्या 100 वर्षातलं मराठी नाटक आणि बदलती विवाह संस्था. जसजशी मी विचार करायला सुरुवात केली तसतसं मागे मागे जात जात अनेक वर्ष मला मागे जायला लागलं. पार पोचले मी ती 1818 सालामध्ये, ज्या वेळेला पेशवाई लयाला गेलेली होती. इंग्रज आलेले होते आपल्या देशामध्ये, मराठ्यांचं राज्य गेलेलं होतं आणि इंग्रजांनी त्यांच्याबरोबर येताना इंग्रजी वाङ्मय आणलं. त्या सगळे जे अधिकारी होते त्यांच्या पत्नींना ते घेऊन आले. आपल्या इथले जे सुधारक होते त्या सगळ्यांनी या इंग्रजी वाङ्मयाचं भाषांतर करायला सुरुवात केली. त्याचबरोबर आपले जे संस्कृत ग्रंथ होते की जे सामान्य माणसांना संस्कृत समजत नव्हतं त्यांनासुद्धा भाषांतर करून हे त्यांना पटेल कळेल अशा पद्धतीने सांगायला सुरुवात केली. 19व्या शतक हे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं. स्त्रियांचं जे परीघ होतं कार्यक्षेत्र ते फक्त स्वयंपाकघर आणि माजघर एवढंच होतं. त्याच्या बाहेर यायची स्त्रियांना प्राज्ञा नव्हती, शिक्षण नव्हतं. बालाजरट विवाह म्हणजे लहान मुलगी आणि म्हाताऱ्याशी लग्न हे सर्रास चालत होतं. कन्या विक्रय पण होत होता. त्याचबरोबर विधवा विवाहाला बंदी होती, बालविवाह होते. अगदी छोटीशी मुलगी 8-9 वर्षाची तिचं लग्न लावलं जायचं. विवाह म्हणजे काय, लग्न म्हणजे काय हे कळण्यापूर्वीच तिचं लग्न व्हायचं. तिचं लग्न व्हायचं ते साधारण 38-40 या वयाच्या माणसाशी व्हायचं. त्यावेळेला आयुष्यमान एवढं जास्त नव्हतं. कालांतराने हा जो तिचा पती असायचा त्याचा मृत्यू व्हायचा आणि ही जी छोटीशी मुलगी असायची ती विधवा बनून जायची. विधवांचं जीणं तर खूपच कष्टप्रद होतं. तिचे सगळे केस कापले जायचे, पांढरी साडी तिला नेसायला लावली जायची, तिने दागिने घालायचे नाही, तिने उपास तापास करायचे, तिने चांगलं चुंगलं खायचं नाही अशी परिस्थिती होती. शिक्षण नव्हतं त्यामुळे अर्थार्जन करता यायचं नाही तिला. मग जे कोणी न्हावी यायचे केस कापायला त्यांच्याशी किंवा घरातली मोठी माणसं तिचा गैरफायदा घ्यायची आणि तिला दिवस राहायचे. अशा वेळेला ती कुलटा म्हणून तिची रवानगी घराबाहेर केली जायची किंवा घरात अनेक घरांमध्ये त्यावेळेला विहिरी असायच्या, त्या विहिरींमधनं
अनेक त्यावेळेला बायकांनी जीव दिलेले आपल्याला माहिती आहेत. त्यांचं जीणं अतिशय अवघड होतं. हे जीणं जे त्यांचं होतं, हे त्यांचं आयुष्य होतं, ते सुधारायला अनेक सुधारक पुढे आले. न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुल्यांनी 1851मध्ये पुण्यामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली. स्त्रियांचं शिक्षण सुरू झालं. न्यायमूर्ती रानडेंनी त्यांच्या बायकोला शिकवलं, रमाबाई रानडेंना. काशीबाई कानिटकर होत्या, गोपाळ गणेश आगरकर होते, राजा राममोहन रॉय होते. असे प्रभूती पुढे आले आणि त्यांनी बायकांचं शिक्षणाला सुरुवात केली. स्त्री शिक्षणाची सुरुवात, विधवा विवाह, बालाजरट विवाहाला विरोध, अशा पद्धतीच्या चळवळी त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू झाल्या होत्या. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण 1881 साली पूर्ण भारतामध्ये त्यावेळची लोकसंख्या किती असेल ह्याची तुम्ही कल्पना करू शकता. 26,04,734 इतक्या विधवा त्यावेळेला होत्या. त्यांना अर्थार्जनाचं साधन नव्हतं, मग त्या ताकाच्या खाणावळी चालवायच्या, ताक विक्री करायच्या. आणि ताक विक्री करणारी स्त्री म्हणजे समाजाची मालमत्ता असं समजलं जायचं. इतकी भीषण परिस्थिती बायकांची होती. या सगळ्यांना हळूहळू पुढे जात जात स्त्रिया बदलल्या. हे जे सगळे सुधारक होते त्यांनी शिकवायला सुरुवात केली. पण स्त्री शिक्षण इतकं सोपं नव्हतं. रमाबाई रानडेंनी स्वतःचं लिहिलेलं एक चरित्र आहे, त्याच्यातला एक प्रसंग सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती अवघड होतं सगळं. त्या घरातला केर काढत होत्या आणि एक नुकत्या ते इंग्रजी शिकायला लागल्या होत्या आणि एक कागदाचा कपटा घरामध्ये पडला होता. त्या उचलून केर काढता काढता त्या थांबल्या आणि ते वाचायला त्यांनी सुरुवात केली. तोवर घरामधले जे काही मोठ्या बायका होत्या, न्यायमूर्ती रानडेंची आत्याबाई होती, आजी होत्या, त्यांनी पुढे येऊन इतक्या जोरात त्यांना ओरडल्या की काय वाचायचं नाचायचं ते वरती माडीवर जाऊन, खाली काही नाही. अशा पद्धतीने स्त्री शिक्षणाला स्त्रियांचा पण विरोध होता. तरीही त्यातून स्त्रिया शिकत गेल्या. स्त्रियांची प्रगती सांगण्याचं मुख्य कारण असं आहे, स्त्री बदलली म्हणून विवाहाचं स्वरूप बदलत गेलं. तोपर्यंत आहे तसंच विवाहाचं स्वरूप होतं. स्त्री बदलली, ती वाचायला लागली, ती ज्ञान मिळवायला लागली, शिकायला लागली. हळूहळू तिला स्वतःचं मत मांडता यायला लागलं. तिच्या अंगात धाडस आलं आणि ती स्वतःचं मत मांडायला लागली. 1891-92च्या सुमाराला लग्नाच्या संदर्भातला संमती वयाचा कायदा आला होता. मुलीचं वय 10-12 करणं, लग्नाच्या वेळेचं वय, याच्यावरती प्रचंड मोठी चळवळ झाली. पुण्यातल्या तुळशीबागेमध्ये त्यावेळेला पंडिता रमाबाईंनी सभा घेतली होती आणि त्याला 5,000 माणसं त्यावेळेला उपस्थित होती. 92 साली तो कायदा आला 1892मध्ये की मुलीचं लग्नाचं वय 10-12 केलं जावं. तरी देखील बालाजरट विवाह चालूच होते. लहान वयाची मुलगी आणि 75 वर्षाचा म्हातारा. तुम्हाला सगळ्यांना संगीत शारदा माहिती आहे. संगीत शारदा 1899मध्ये आलं. 75 वर्षाचा भुजंगनाथ आणि छोटीशी शारदा यांचा विवाह ठरलेला होता. तिच्या वडिलांनी तिला विकलं होतं. कन्या विक्रय सर्रास होत होते. ही जी परिस्थिती त्यावेळेस समाजामध्ये होती, आपण कल्पना करू शकतो की 1899 ते आज 2023 कुठून कुठे पोचली आहे विवाह संस्था आपली. बालाजरट विवाहापासून आज आपण समलैंगिकतेच्या विवाहापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. कशा पद्धतीने आपण हे कळलं सगळं, कशा पद्धतीने संबंध इतिहास रचला गेला. 19वे शतक संपलं आणि बरेच नाटककार पुढे आले. देवल, रांगणेकर, गडकरी, अत्रे असे विविध नाटककार आले आणि त्यांनी त्यांच्या नाटकामधून समाजप्रबोधन करायला सुरुवात केली. हळूहळू बायकांची परिस्थिती बदलत गेली. एक पूर्वीच्या काळी प्रभात असायचा, तुम्हाला सगळ्यांना ते माहीत असेल, तुम्ही पाहिलेलंही असेल. आपल्या घरामध्ये दिवाणखान्यामध्ये किंवा जो आपण हॉल म्हणतो तिथे घरातल्या सगळ्यांचा एक मोठा फोटो टांगलेला असायचा आणि घरातल्या सगळ्यांनी त्या फोटोमध्ये यावं अशी कल्पना असायची. मग ठेवणीतल्या सगळ्या पैठण्या, साड्या, दागिने
हे घालून तो फोटो काढला जायचा आणि वर्षानुवर्ष त्या भिंतीवरती तो लावला जायचा. त्या काळातली एका घरामधली एक सून होती. तिने एक दिवस घरातल्या झोपाळ्यावरती या सगळ्या साड्या आणि दागिने मांडून ठेवले आणि तिने सांगितलं, आजचा जो फोटो आहे तो या दागिन्यांचा आणि साड्यांचा आहे, माझा नाही आहे. मला कुठे विचारलं आहे की तुला काय हवं आहे, फोटो काढायचा आहे की नाही, तुला काय, कोणती साडी नेसायची आहे, कुठले दागिने घालायचे आहेत, हे मला विचारलेलं सुद्धा नाही आहे. माझ्या मनाला काही किंमतच नाही आहे. दुसरं एक उदाहरण असं होतं की एक जोडपं असतं, त्यातला जो पती असतो तो आजारी पडतो आणि पैसे नसतात अजिबात घरामध्ये, म्हणून ही जी त्याची पत्नी असते ती त्याची सही करून कर्ज काढते आणि त्याला उपचार मिळवून देते आणि तो त्यातनं बरा होतो. तिच्या मनात असं येतं की आपण हे नंतर त्याला सांगूया, पण त्याला कुठनं तरी ते बाहेरनं कळतं आणि मग त्याचा इगो अत्यंत मोठ्या प्रमाणावरती उफाळून येतो. नवऱ्याला न विचारता एखादी गोष्ट बायको करते, हे आजही कित्येक पतींना, पती हा चांगला शब्द आहे, नवऱ्यांना म्हणलं पाहिजे, मान्य होत नाही. माझ्या ताटाखालचं मांजर बनूनच तिने राहिलं पाहिजे अशी आजही संकल्पना आहे. हळूहळू ही परिस्थिती बदलत गेली. तुम्हाला सगळ्यांना कुलवधू माहिती आहे, संगीत कुलवधू नाटक रांगणेकरांचं. त्यामध्ये पण त्या पतीची नोकरी गेलेली असते आणि तिला सिनेमामध्ये काम मिळतं. त्याचा पगार असतो 60 रुपये आणि तिचा असतो 1500 रुपये. 1943 सालची गोष्ट आहे. त्याला अजिबात ते आवडत नाही. त्याचा जो एक पुरुषी अहंकार असतो तो वरती येतो आणि तो तिला खूप अद्वा बोलतो. ती घर सोडते आणि आपल्या सासू सासऱ्यांकडे जाते. आज कुठल्याही मुलीला सासरी पटलं नाही तर ती नक्कीच सासू सासऱ्यांकडे नाही जाणार, ती आपल्या आईवडिलांकडे जाईल. पूर्वी 25-40 माणसांचं कुटुंब असायचं. 1960 नंतर या कुटुंबामध्ये हळूहळू संकुचितपणा यायला लागला. तोवर 2 महायुद्ध झालेली होती, महागाई वाढलेली होती, बायकांना बाहेर पडून नोकरी करणं क्रमप्राप्त होतं. पूर्वीच्या काळी नोकरी करायला परवानगी नव्हती. त्याचं कारण असं होतं की तिचे ताणतणाव किंवा घरातल्या गोष्टी ती बाहेर जाऊन सगळ्यांना सांगणार आणि मग घरातली जी कुटुंबातली परिस्थिती होती ती बाहेर चव्हाट्यावरती येणार. हे त्यांना नको होतं. ज्या वेळेला इंग्रज आपल्या देशात आले त्यावेळेला ते त्यांच्या पत्नींना घेऊन आले आणि जेव्हा त्यांच्या पत्नी त्यांच्याबरोबर असायच्या आणि आपले सगळे सुधारक होते ते बघत होते की त्यांचं नातं कसं आहे दोघांचं. ते एकमेकांच्या हातात हात घालून हिंडायचे, वेगवेगळ्या विषयावर ते दोघंजणं चर्चा करायचे, वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालायचे आणि हे सगळे जे आपले सुधारक होते त्यांना असं वाटायला लागलं की आपल्यामध्ये असं नातं का नाही आहे. तेव्हा मुलींना म्हणजे स्त्रियांनाच काय पण पुरुषांनासुद्धा स्वतःची पत्नी शोधायची परवानगी नव्हती. आई वडील जे सांगायचे, आई तर नाहीच, वडील सांगायचे किंवा वडीलधारी माणसं सांगायची की या मुलीशी लग्न कर, की त्या पुरुषाला ते करावं लागायचं. स्त्रीचं आयुष्य तर खूपच लांबणीवरती राहिलं. हे जे सगळे आपले सुधारक होते त्यांना खरंच असं वाटायला लागलं की आपल्या पण बायकोला, आपल्या पण पत्नीला कळतं, तिला पण देवानी बुद्धी दिलेली आहे, तिच्याशी चर्चा केल्या पाहिजेत, वेगवेगळ्या विषयावरती बोललं पाहिजे. अशा पद्धतीने सुरू असताना म्हणून त्यांनी आपापल्या बायकांना ते शिकवायला सुरुवात केली. हळूहळू परिस्थितीमध्ये बदल घडत गेला. पण जसजसं इंग्रजांनी वाङ्मय आणलं तसतसंच त्यांच्याकडली वाईट प्रथा पण आल्या. दारू आली, सिगरेट आली. हे आपल्याकडे नव्हतं असं नव्हतं, पण त्याचं बोकाळलेपण जे आहे ते इंग्रज आल्यानंतर सुरुवात झाली. मी आता म्हणलं तसं की 1960 नंतर बायकांना नोकरी करणं क्रमप्राप्त होतं. महागाई वाढलेली होती, इंग्रज गेलेले होते. दुसऱ्या महायुद्धामुळे जिकडे तिकडे अत्यंत हलाखीचे दिवस होते. या सगळ्यामध्ये फक्त पुरुषाचा पैसा पुरणारा नव्हता. बाईला नोकरी करावी लागली. जिथे तिला नोकरी मिळाली त्या नोकरीच्या गावी तिला जावं लागलं. हळूहळू कामाचे तास वाढत गेले. तरीसुद्धा तिच्यावरती बंधन असं होतं की घरातलं सगळं कर आणि मग तुला काय पाहिजे ते कर.
हे अगदी आत्तापर्यंत 80च्या दशकापर्यंत चालू होतं. मी स्वतः 1980मध्ये बँकेत कामाला लागले. माझ्या बरोबरीने माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यावेळेला नोकरीला लागल्या. कोणी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये होतं, कोणी LICमध्ये होतं, कोणी बँकेत होतं, कोणी शाळेत शिक्षिका होतं. पण त्या सगळ्यांनी घरातली कामं करून नोकऱ्या केलेल्या आहेत. त्यांना कधीही कोणी असं म्हणलं नाही आहे की आम्ही तुला मदत करतो. एकाही घरातल्या व्यक्तींनी सपोर्ट केलेला नाही आहे. आज ज्या वेळेला मी लग्नाच्या मुलींकडे बघते त्यावेळेला त्या ज्या पद्धतीने बोलतात, अत्यंत उर्मट पद्धतीने बोलतात. त्यांच्या अपेक्षा त्या ठामपणाने व्यक्त करतात. त्यावेळेला प्रश्न पडतो की का बरं असं करतायत. तर त्याची सगळ्याची पार्श्वभूमी ही गेल्या जवळजवळ 150-200 वर्षांची आहे. एक पुण्यामध्ये मी एक वर्कशॉप घ्यायला गेले होते आणि लंच टाईममध्ये आम्ही सगळे जे पार्टिसिपंट्स होतो ते बोलत होतो. तेवढ्यात एक आई आली आणि माझ्याकडे मला म्हणली, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हटलं विचारा ना, काय सांगायचं आहे तुम्हाला. तर त्या म्हणल्या, माझी मुलगी आहे 26 वर्षाची आणि ती म्हणते की आई मला अजिबात लग्न करायचं नाही, तू लग्न करून असे काय तारे तोडलेस. तर मी त्यांना म्हणलं की तुम्ही काय म्हणलात. त्याच्यावरती त्या म्हणल्या, हो खरंच आहे, नाही तरी मी लग्न करून असं काय मोठं केलं आहे. त्याच्यापुढे त्या म्हणल्या, ते वाक्य फार महत्त्वाचं आहे. त्या म्हणल्या की आता प्रत्येक बाईला असं वाटतं घरातल्या की मी म्हणून त्या घरामध्ये राहिले, दुसरी कोणी असती तर पळून गेली असती. कारण प्रत्येक स्त्रीला बंधनामध्ये राहावं लागलं आहे. तिचं म्हणणं असं असतं की मी मर करून काम केलं, त्याचं चीज नाही कधी झालं, मला कधी विचारलं गेलं नाही, मला घरातल्या निर्णय प्रक्रियेत कधी सामावून घेतलं गेलं नाही. मी त्या आईला विचारलं की तुम्ही तुमच्या मुलीला काय सांगाल. तेव्हा त्या म्हणल्या की हो मी हेच सांगेन तिला, काही लग्न वेगळं नाही केलंच तरी चालेल. त्याच्यावर मी त्यांना असं म्हणलं की लग्नाने तुम्हाला काहीच मिळालं नाही. लग्नाने एक प्रकारची सुरक्षितता मिळाली, एक सोबत मिळाली तुम्हाला, की ज्या व्यक्तीशी तुम्ही सगळं बोलू शकाल अशी एक व्यक्ती तुम्हाला मिळाली, एक घर मिळालं, 2 आईबाबा मिळाले. जसे तुमचे आईबाबा होते तसे सासू सासरे होते, 2 सेट मिळाले आईबाबांचे. हे सगळं जे मिळालं, एक मानसिक सुरक्षितता मिळाली, भावनिक सुरक्षितता मिळाली. हे सगळं तुम्हाला तुमच्या मुलीला सांगावंसं वाटलं नाही. मला आज असं वाटतं पालकांची जबाबदारी खूप मोठी आहे. पालकांनीही लग्नाबद्दलचा चांगला मेसेज आपल्या मुलामुलींपर्यंत पोचवणं फार अगत्याचं आहे. जर पालकच असं म्हणायला लागले की काय अर्थ आहे लग्नात, काही गरज नाही, नाही केलंच लग्न तरी चालेल, तर मुलांना तर ते नकोच आहे. आत्ता मुलांना लग्नच नको आहे. मग अशी परिस्थिती जर आली तर आपल्या कुटुंब संस्थेचं काय होणार. आपली कुटुंब संस्था इतकी भक्कम पायावरती उभी आहे आणि म्हणून आपली संस्कृती टिकून आहे. 2008मध्ये अमेरिकेमध्ये रिसेशन आलं, आपल्या मुलांच्या पण नोकऱ्या गेल्या. पण आपल्या आईवडिलांनी त्यांना सांगितलं की तू भारतात परत ये, आमटी भाताला आपण कमी नाही आहोत, आम्ही आहोत तुझ्यासाठी. हा जो फॅमिली सपोर्ट आहे हा इतका महत्त्वाचा आहे. आपल्यातला एकही मुलगा डिप्रेशनमध्ये गेलेला नाही आहे त्यावेळेला. एकाही मुलाला अँटी डिप्रेशन औषधं घ्यायला लागली नाहीत. याचं कारण आपली भक्कम कुटुंब संस्था आहे. पण आज निश्चितपणे आपल्या कुटुंब संस्थेला कुठेतरी हादरे बसत आहेत आणि त्याचं कारण आपल्या घरातली परिस्थिती आहे. घराघरामध्ये संवाद नाही आहे, त्रिस्थळी यात्रा आहे, मुलं मुली कुठेतरी वेगळीकडेच काम करतात, आईवडील अजून कुठेतरी वेगळे असतात, कधीकधी वडील अजून तिसऱ्या ठिकाणी काम करतात, आई अजून कुठेतरी असते, एकत्र येत नाहीत. व्हिडिओ कॉल केला तर कधीतरी बरोबर मुलांची कनेक्टिव्हिटी गेलेली असते. परदेशातल्या मुलांचे प्रश्न तर अजून वेगळे आहेत. हे सगळं एका वेळेला आणायचं असेल तर पालकांची जबाबदारी खरोखर मोठी आहे. आज जरा मुलं 12वी झाली की पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी शिकायला जातात. आम्ही जेव्हा अनुरूपतर्फे पालकांचे मेळावे घेतो त्यावेळी या सगळ्या शहरांमध्ये, नाशिक आहे, नागपूर आहे, कोल्हापूर आहे, औरंगाबाद आहे, या सगळ्या ठिकाणी आम्हाला फक्त पालकांचे मेळावे घ्यावे लागतात. कारण सगळी मुलं मुली परदेशात किंवा पुण्या मुंबईत जाऊन बसलेली आहेत.
मग तिथे आम्हाला फक्त मुलामुलींचे गेट टुगेदरचे प्रोग्राम घ्यायला लागतात, मीटअप प्रोग्राम घ्यायला लागतात. मग आम्ही अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन मुलामुलींसाठी ते कार्यक्रम घेतो. आमचं स्लोगनच आहे, मराठी माणूस जिथे जिथे, अनुरूप पोचणार तिथे तिथे. कारण हे फार गरजेचं आहे. आत्ता आपल्या मुलांची लग्न व्हायला पाहिजेत असं अगदी प्रकर्षाने आम्हाला वाटतं. आणि नुसती व्हायला पाहिजेत असं नाही, तर ती टिकली पाहिजेत. आणि याच्यासाठी दोघांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. दोघांनीही आपलं लग्न सक्सेसफुल करण्यासाठी खूप गोष्टी करण्याची गरज मला भासते. ज्या वेळेला मी 80च्या दशकातलं सांगत होते, 1990 नंतर तर फारच वेगळी परिस्थिती आली. 1990 नंतर जागतिकीकरणाची सुरुवात झाली. जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण, त्याला खाऊजा असं म्हणतात. म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण असा तो खाऊजा नावाचा शब्द आहे. माझ्या लहानपणी अशी खूप फळांच्या गाड्या बिड्या आहेत वगैरे काही नसायचं. फुलं पण मिळायची नाहीत. गुलाबाच्या फुलांच्या आता खूप गाड्या जिकडे तिकडे फिरत असतात. पुण्यामध्ये त्यावेळेला फक्त बजाज स्कूटर, तीसुद्धा नंबर लावून मिळायची. आणि बरेचदा अनेक जण तो नंबर लावायचे, पण स्कूटर आली की ऑन घेऊन विकायचे. हे मी माझ्या लहानपणी देखील पाहिलेलं आहे. पण 90 नंतर खूप साऱ्या वस्तू अवेलेबल झाल्या आणि माणसाचं महत्त्व कमी होऊन वस्तूला महत्त्व यायला लागलं. पूर्वी जर आपण बघितलं तर कपडे धुण्यासाठी एक सॅपोटेक्स नावाची पावडर होती आणि वॉशिंग सोडा वगैरे तत्सम काहीतरी होतं. आज फक्त धुण्याच्या पावडरी जर बघितल्या तर लिटरली फेसांचं युद्ध म्हणायला हरकत नाही आहे. इतक्या पावडरी उपलब्ध आहेत. फक्त पुरुषांसाठी क्रीम आहेत, बायकांसाठी क्रीम आहेत, हेअर ऑइल आहेत, किती किती गोष्टी सांगू. शॅम्पू आहेत विविध तऱ्हेचे. आज ज्या वेळेला कोणती मुलगी एखाद्या घरामध्ये सो कॉल्ड बघण्याचा प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो तो करण्यासाठी गेली तर ती पहिल्यांदा त्या घरातले वस्तू बघते. वॉशिंग मशीन कुठल्या मेकचं आहे, मायक्रोवेव्ह कुठल्या कंपनीचं आहे, अरे बापरे हो का, यांच्याकडे सॅमसंग आहे का, आम्हाला LGची सवय आहे. लग्नाचं वय पुढे पण गेलं आहे. पूर्वी जे 8-9व्या वर्षी लग्न व्हायचं त्याच्यानंतर बदलत 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 एक 40 वर्षापूर्वीपर्यंत 21-22ला लग्न व्हायचं. आज लग्नाचं वय मुलगी 27-28, मुलगा 30 आणि 32 इथपर्यंत गेलेलं आहे. ह्याची कारणं खूप विविध आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारची कारणं त्याच्यामध्ये आहेत. मला नेहमी यावेळेला ज्या गोष्टीचा विचार करते तेव्हा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला जाणवते, ती अशी, पूर्वी कोणत्याही मुलाचं किंवा मुलीचं वयात येण्याचं जे वय होतं ते 13, 14, 15 असं होतं आणि लग्नाचं वय 20 किंवा 21 होतं. मग या दोन्ही वयातला जो डिफरन्स होता तो 6 किंवा 7 वर्षाचा फक्त होता. आज वयात येण्याचं वय अलीकडे आलं आहे 9, 10, 11 आणि लग्नाचं वय पलीकडे गेलं आहे 28-29, एक्झॅक्टली डबलपेक्षा जास्त. या सगळ्या वयामध्ये शरीर आपलं काम करत असतं, शारीरिक भावना निर्माण होत असतात आणि मग अशा वेळेला त्यांना बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडची गरज भासते. पण आपल्या घरातलं वातावरण इतकं मोकळं ढाकळं नाही आहे की माझी गर्लफ्रेंड किंवा माझा बॉयफ्रेंड जो आहे त्याच्याबद्दल मी घरात बोलते का, याबद्दल फार महत्त्वाची गोष्ट आहे. ती बोलली जात नाही. इवन एवढंच नाही तर अनुरूपमध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, तो जो पालकांनी भरला त्याच्यात ब्रेकअप म्हणून एक कॉलम आहे. तो कॉलम भरताना पालकांनी भरला तर पालक छे एक पण ब्रेकअप नाही असं लिहितात. आणि मुलं मुली ज्या वेळेला लिहितात तेव्हा म्हणतात हो बाबा आहे आमचा ब्रेकअप. मुलामुलींना ब्रेकअपबद्दल काही वाटत नाही, आईवडिलांना मात्र तो एक टॅबू वाटतो. याबद्दल मोकळी ढाकळी चर्चा घराघरामध्ये अजिबात होत नाही. माझी एक बहीण राहते पुण्यामध्ये. एक दिवस तिची मुलगी 9वीत होती आणि ती एक दिवस घरी आली, शाळेतून आली होती घरी आणि आल्या आल्या ढसाढसा रडत होती, ओक्साबोक्षी रडत होती. किंवा माझ्या बहिणीने तिला विचारलं की अगं तू का रडतीयेस, तुझ्या मागे कोणी लागलं आहे का, तुला कोणी त्रास देत आहे का, तुला शाळेतले शिक्षक कोणी बोललेत का. सगळ्याला ती नाही उत्तर देत होती.
आणि नंतर ती पटकन आईला म्हणली, मी इतकी वाईट आहे का की मला एक पण बॉयफ्रेंडला पटवता येत नाही, मला बॉयफ्रेंडच नाही आहे, आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि मित्र मला चिडवतात की तू सिंगल आहेस. ही परिस्थिती आज घराघरांमध्ये आहे. याची पालकांना कितपत जाणीव आहे याबद्दल मी खूप साशंक आहे. पालक याबद्दल कधीही आपल्या मुलांशी बोलत नाहीत. खरं तर पालकांनी हे विचारलं पाहिजे की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जो तुला हवा वाटतो तो कसा हवा आहे. मी मध्यंतरी एका शाळेमध्ये बोलायला गेले होते. 11वीच्या मुली होत्या सगळ्या, आणि विषय होता शोध अनुरूप जोडीदाराचा. तो विषय डिक्लेअर केल्याबरोबर या सगळ्या मुली अव्वा इश्य जोडीदार. मी म्हटलं अगदी बरोबर आहे. आपल्याला लग्नासाठी जोडीदार आत्ता निवडायचंच नाही आहे, कारण आपल्याला आपलं लक्ष जे आहे ते सगळं अभ्यासावरती एकत्रित करायचं आहे. पण तुम्हाला बॉयफ्रेंड लागणार असं म्हणल्यानंतर एकदम पिनड्रॉप सायलेन्स. मग कसा निवडणार तुम्ही बॉयफ्रेंड. मी त्यावेळेला काही मुलींशी बोलले ॲडोलेसंट एजमधल्या 15, 17, 18. त्या मुलींनी मला जे काही सांगितलं ना, त्यांनी सगळीच्या सगळी बोटं आपली तोंडात जातील अशी परिस्थिती आहे. एक मुलगी म्हणली जी 14 वर्षाची होती, ती म्हटली जो मला कॉफीचे पैसे देतो, जो माझं सामान माझ्याकडे असेल जड तर ते उचलतो, तो माझा बॉयफ्रेंड. एक त्याच्या थोडी पुढची होती 16-17 वर्षाची, ती म्हणली ना तो ना असा मॅचो मॅन पाहिजे, मग तो माझा बॉयफ्रेंड. एक त्यातलीच मुलगी होती मैत्रीण तिची, ती म्हणली एक माझा बॉयफ्रेंड आहे ना, मला त्याला बॉयफ्रेंड करायचं आहे, पण तो माझ्याकडे लक्ष देत नाही. म्हटलं का हवा आहे तुला तो बॉयफ्रेंड म्हणून. तो साईडने इतका सुंदर दिसतो ना, आणि ना तो तबला वाजवतो, तबल्यावर त्याची बोटं फार मस्त दिसतात. लक्षात घ्या आपली मुलं मुली काय पद्धतीने विचार करत आहेत. एक जरा मोठी मुलगी होती 20-22 वर्षाची, ती मला म्हटली माझा नवरा मला मित्र हवा आहे. म्हटलं हो अगदीच काहीच हरकत नाही, पण म्हटलं जे मित्राला आवडतं ना ते नवऱ्याला आवडत नाही. ती म्हणली म्हणजे काय. म्हटलं तुमचा जर ग्रुप असेल आणि तुम्ही जर शॉर्ट्स घातलेली असेल तर मित्र म्हणेल वा वा काय छान दिसतंय तुला, पण त्यावेळेला इतर मित्र काय नजरेने बघतात हे तो बघत असतो. लग्न झाल्यानंतर तो नवरा या भूमिकेत जातो आणि त्याला त्या नजरा आठवतात आणि तो म्हणतो नाही नाही शॉर्ट्स वगैरे काही घालायचे नाहीत. त्या मुलीला प्रश्न पडतो की अरे बरा होता लग्नापूर्वी, आत्ता काय झालं. लग्नाला ज्या वेळेला मुलं मुली उभे राहतात ना, एस्पेशली मुली नाव नोंदवतात, त्यावेळेला अचानकपणे आई सांगायला लागते जरा साडीची सवय कर, आता तुला स्वयंपाक शिकला पाहिजे. त्या मुलीला असं वाटतं अरे कालपर्यंत तर आई बरी होती, मला वाटेल ते कपडे घालायला काही म्हणत नव्हती मी घातले तरी. मी पुढे झाले काही गोष्ट करायला स्वयंपाकातली तर आई म्हणायची करायचंच आहे तुला पुढे, आत्ता नाही केलंस तरी चालेल. मला हे सगळे ज्या वेळेला मी प्रसंग बघते ना तेव्हा मला माझं बालपण आठवतं. माझ्या सगळ्याच मैत्रिणी किंवा तुम्ही इथे बसलेले असताल, तुमचे आईवडील अत्यंत खंबीर होते. त्यांना माहीत होतं आपल्या मुलांना काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं, कुठे धपाटे द्यायचे आणि कुठे ओरडायचं, कुठे प्रेम करायचं, ह्याचं अत्यंत चांगलं नॉलेज आईवडिलांना होतं. मी कॉलेजला असताना कॉमर्सला होते, माझं कॉलेज सकाळी होतं. साधारणपणे 10:15-10:30 मी घरी यायची कॉलेज संपवून. माझ्यासाठी ओट्यावरती शेवटच्या 2 पोळ्या करायला ठेवलेल्या असायच्या. मला आवडायचं नाही अर्थातच. मी आईला म्हणायची की ते पहिल्या मी करते, त्या शेवटच्या ठेवू नकोस, तुला मी करायला हव्या आहेत ना पोळ्या. ती म्हणायची छे फक्त तेवढंच नाही, तू मागचं कसं आवडतेस ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यावर मी तिला एकदा म्हणलं येतं की आता मला करता, आता काय परत तेच तू सांगतेस मला. त्याच्यावर ती म्हणली प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. एकदा करून आलं असं होतच नसतं, आयुष्यभर करायच्या अनेक गोष्टी आहेत, त्यातली ही एक गोष्ट आहे. माझा मोठा मुलगा ज्या वेळेला नुकता कॉलेजला जायला लागला होता आणि कॉलेजला जात असताना एक छोटंसं काम पण करायचं, थोडक्यात पैसे मिळवायला लागला होता. आमच्या घरामध्ये पहिल्यापासून
कामांची विभागणी असायची. घरातल्या आतल्या खोलीमध्ये टाईम टेबल लावलेलं असायचं. या आठवड्यात 2 मुलगे आहेत मला, मुलगी नाही आहे. या आठवड्यात या मुलांनी टॉयलेट घासायची, पुढच्या आठवड्यात दुसऱ्या मुलांनी घासायची, एकाने जळमटं काढायची, दुसऱ्याने पंखे पुसायचे, अशी सगळी कामं वाटलेली असायची. हा माझा मोठा मुलगा नुकता मिळवायला लागला होता. तो मला म्हणला, आई ते काय पंखे पुसणं आणि जळमटा काढणं हे काम आपण आउटसोर्स करूया. म्हटलं काहीच हरकत नाही, करूया. पण त्यासाठी आपल्या सोसायटीत हिंडायचं, बाई शोधायची, तिच्याशी निगोशिएट करायचं, तिचा मेहनताना ठरवायचा, वेळ ठरवायची, ती कधी घरी येईल ते बघायचं, ती घरी येईल त्यावेळेला स्वतः उपस्थित राहायचंस तू आणि तिच्याकडनं काम करवून घ्यायचं. ही सगळीच जबाबदारी त्याच्यामध्ये येते. एवढं सगळं सांगितल्यावरती तो म्हणला, एवढं असतं का, जाऊ दे मीच झाडतो. या जबाबदाऱ्या आपण कुठेतरी विसरलोय मुलांवरती टाकायच्या. इतकंच नाही तर नोकरीला लागल्यानंतर पैसेसुद्धा हल्ली पालक मुलांकडनं घेत नाहीत. आहेत आमच्याकडे, मुलांकडनंही घेत नाहीत, मुलींकडनं घ्यायची कधी प्रथाच नव्हती. पूर्वी लग्नासाठी मुलामुलींना तयार केलं जायचं. शाळा पण त्याच्यामध्ये अग्रभागी असायची. माझी शाळा हुजूर पागा पुण्यातली. शाळेमध्ये शिवणकाम, विणकाम, भरतकाम, थोडंफार जुजबी गाणं, इतकंच नाही तर आमचे गृहजीवनशास्त्राचं पण आमच्याकडे तास असायचा. मग त्यामध्ये गोडाचा शिरा, तिखट मिठाचा सांजा, खमंग काकडी असं आम्हाला करायला शिकवायचे आणि त्याची प्रॅक्टिस घरी करायला लागायची, कारण त्याची परीक्षा असायची. अशा पद्धतीने मुलीला लग्नासाठी तयार केलं जायचं. आता मुलींनाही तयार करत नाहीत, मुलांना पण कधीच केलं नाही आहे. त्यामुळे लग्नानंतर ज्या वेळेला फक्त नवरा बायको राहतात, कधीतरी उत्सुकता म्हणून एखाद्या ओळखीच्या मुलीकडे किंवा मुलाकडे लग्न झाल्यानंतर गंमत म्हणून, उत्सुकता म्हणून त्यांचं घर बघायला जा. घराचं व्यवस्थापन येतच नाही, स्वच्छता अजिबात नसते. मध्यंतरी आमचा एक कार्यक्रम होता. आम्ही खूप वेगवेगळे प्रोग्राम्स करतो, त्याची नावं पण खूप सुंदर आहेत. त्यातला एक कार्यक्रम अतिशय सुंदर आहे, त्याचं नाव आहे सासू सासरे होताना. आईवडिलांचाही रोल बदलणार आहे. फक्त मुलामुलींचा सून जावई नाही होणार आहे, तर आईवडीलसुद्धा सासू सासरे या भूमिकेत जाणार आहेत. त्या भूमिकेच्या वेगळ्या डिमांड्स आहेत, त्याबद्दलचा तो कार्यक्रम होता. पुण्यातल्या अत्यंत एक प्रथितयश व्यक्ती आमच्या त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या आणि नंतर त्या बोलल्या, अध्यक्षीय त्यांचं भाषण जे होतं त्याच्यामध्ये. तेव्हा त्यांनी सांगितलं की इतकं परफेक्ट चाललेलं आहे सगळं, जे काही चर्चा आत्ता चालली आहे ती. कारण त्यांची मुलगी तेव्हा मुंबईत शिकत होती. तर म्हणजे आम्ही एक दिवस अचानकपणे मुंबईत गेले. 3-4 जणी मिळून एका फ्लॅटमध्ये राहत होत्या. दार उघडल्याबरोबर घरामध्ये अत्यंत कुजलेला घाणेरडा वास आला. मला कळेल हा वास कसला आहे. लक्षात आला हा स्वयंपाकघरातनं येतो आहे. स्वयंपाकघरात गेले, बघते तर 4 दिवस त्यांच्याकडली कामवाली बाई आली नव्हती. तर 4 दिवसाच्या सगळ्या खरकटे प्लेट्स, चहाचे कप यांनी ते सबंध जे सिंक होतं ते भरून गेलेलं होतं. खरकटं पण त्याच्यामध्ये सगळं तसंच होतं. तेव्हा मला म्हणल्या, कळलं की मी किती कमी पडली आहे शिकवताना. माझा मोठा मुलगा अमेरिकेत असतो, त्याच्याकडे मी एकदा गेले होते. सासू सासरे होताना हा कार्यक्रम कसा सुचला ते सांगते. तिकडे मी गेले होते त्याच्याकडे 2011च्या सुमाराला. नुकतं लग्न झालं होतं, त्याचे हार्डली 6-8 महिने झाले होते. आणि माझी सून ऑफिसला होती आणि माझ्या मुलांनी आम्हाला चहा बिहा केला. आणि मग आता आम्ही बॅगा उघडून कपडे वगैरे बदलणार. तर त्यांनी त्याच्या बेडरूममधनं माझ्या मिस्टरांना एक फुल ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट हे माझ्या मिस्टरांना आणून दिला आणि सांगितलं की यापुढे घरामध्ये हाफ पॅन्ट, बर्म्युडा अशा वेशात राहायचं नाही, आता फुल ट्रॅक पॅन्ट पाहिजे. तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की अरे सून आल्यावर असं पण करायचं असतं वाटतं. मी हा किस्सा आमच्या मैत्रिणींमध्ये जेव्हा सांगत होते तेव्हा ती मैत्रीण म्हणली, अगं हो अगदी परफेक्ट. माझी सून आल्याबरोबर तिने माझ्या नवऱ्याला सांगितलं, माझ्या सासऱ्यांना सांगितलं, किती मोकळेपणाने ह्या मुली बोलतात बघा. तिने सांगितलं, बाबा आमटीचा बुरका मारू नका, मला तो अजिबात आवडत नाही. छोट्या छोट्या गोष्टी घरातल्या ज्या आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा बदल घडतो आहे.
आता हे सगळे जे बदल घडत आहेत घरामध्ये, याची तयारी मुलाची काय किंवा मुलीची काय आपण घरामध्ये करून घ्यायला नको. आजही माझ्या असं लक्षात येतं की मुलामुलीचं लग्नाचं वय झाल्यानंतर आईवडील नाव नोंदवतात आणि आईवडिलांची झोप उडते की माझा मुलगा 30 वर्षाचा झाला, 32 वर्षाचा झाला, अजून लग्न होत नाही. पण मुलं मुली मात्र अत्यंत नामानिराळी आहेत, स्वतः काहीही करत नाहीत. आणि जोपर्यंत मुलं मुली स्वतःच्या आयुष्याची ओनरशिप घेणार नाहीत तोपर्यंत त्यांचं लग्न जमणं अवघड आहे. त्याचं कारण असं आहे की मुलामुलींच्या अपेक्षा आणि पालकांच्या अपेक्षा याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. मुलं मुली बघताना असं बघतात की कोणत्या इन्स्टिट्यूटमधनं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे, कुठून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे, कधी नोकरीला ती मुलगी किंवा मुलगा लागला आहे, किती वर्ष नोकरी करून झाली आहेत, त्या मनाने त्याचं पॅकेज किती आहे. अच्छा, माझ्याकडे आल्यावर मुली असं म्हणतात त्या 6 वर्ष झाली नोकरी करून एवढंच पॅकेज आहे त्याला, असं कसं चालेल, त्याला प्रमोशन कसं नाही मिळालं, म्हणजे तो डेडिकेशननी काम करत नाही, असं कुठेतरी त्याच्यामधनं विचारधारा येते. हे ज्या ज्या वेळेला मी बघत असते त्या वेळेला असं लक्षात येतं की किती मोठ्या प्रमाणामध्ये पालकांनी हा विषय करण्याची गरज आहे. एक आई आली माझ्याकडे आणि मला म्हणल्या की माझं रात्रीचं झोपेचं काहीतरी बिघडलं आहे, मला झोपच नाही लागत. तर मला काय वाटलं मुलगी 28 वर्षाची झाली म्हणून झोप नाही लागत. तर त्याच्यावरती त्या म्हणल्या नाही हो, असं काही नाही, मी तिला रोज सकाळी जाताना डबा हातात देते तिच्या, मला प्रश्न पडतो की तिच्या सासूबाई तिच्या हातात डबा देतील का, म्हणून म्हणल्या मला झोप लागत नाही. तर मी त्यांना म्हटलं नाही हो, तिच्या सासूबाई नाही देणार. अहो म्हटल्या प्लीज असं नका बोलू, ती उपाशी राहील. म्हटलं माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही का देता, 28 वर्षाची मुलगी झाली आहे, तुम्ही का डबा देता. आणि आज ज्या वेळेला तुम्ही डबा देता त्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की मी मुलीची आई आहे त्यामुळे हिचं लग्न झालं की हे काम माझं थांबेल, हे काम माझं संपेल. पण मुलाची आई विचार काय करेल, एकदा द्यायला लागलं की आयुष्यभर द्यायला लागेल. रोलमध्ये फरक आहे ना, हा विचार पण केला पाहिजे ना. आणि जर 28 वर्षाच्या मुलीच्या हातात तुम्ही डबा देत असाल तर कुठेतरी चुकतंय. त्याच्यावरती त्या म्हणल्या नाही हो, दमते. आज अनेक पालक येतात आणि म्हणतात नाही ना, त्याला वेळच नसतो, काम असतं ना ऑफिसचं. मग आम्ही सांगतो मुलं मग लग्न करू नका. परवा एक फोन आला होता एका मुलाच्या आईचा, मी त्यांना म्हटलं हो त्याला बघायला सांगा ना. तर त्या म्हणल्या त्याला वेळच नसतो. म्हटलं हो का, मग लग्न करू नका, कारण लग्न झाल्यावर बायकोला वेळ द्यावा लागतो. तो जर द्यायची प्रॅक्टिस आत्ता करायची नसेल आणि तो वेळ आत्ता मिळत नसेल तर लग्न कशासाठी करायचं. दुसरी एक गोष्ट पालकांना मी आवर्जून सांगते की आपली मुलं मोठी झाल्यानंतरच आपण त्यांचं लग्न करतो, तेव्हा आपली मुलं मोठी झाली आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. आपली मुलं लहान नाही आहेत की ज्यांच्या लग्नासाठी आपलं ब्लड प्रेशर वाढवून घ्यावं किंवा आपली झोप घालवावी, याची काही गरज नाही आहे. आपली मुलं मोठी आहेत, ती बघतील, स्वतःचं बघतील आणि लग्न करायचं नाही. तोंडाने म्हणतात आम्हाला लग्न नाही करायचं वगैरे, पण त्याला लग्न करायचं नाही असं काही नाही आहे. पण लग्नाबद्दलची खूप मोठी भीती त्यांच्या मनामध्ये, असुरक्षितता आहे, एक प्रकारचा कम्फर्ट झोन तयार झालेला आहे, रिजिडिटी आलेली आहे. त्याच्यानंतर मला स्वातंत्र्य मिळेल का लग्नानंतर हे एक मनात येतं, लग्न म्हणजे बंधन असं वाटतं. या सगळ्या कारणांमुळे ते लग्न फक्त लांबणीवरती टाकत आहेत. आज ज्या वेळेला मुलं सांगतात आम्हाला वेळ नाही आणि आईवडिलांना मान्य होतं की हो त्याला वेळ नाही, ते खूप चुकीचं आहे. कारण मुलं पोस्टपोनमेंट करतायत म्हणून ते सांगतायत आम्हाला वेळ नाही. आणि आईवडिलांना वाटतं खरंच वेळ नाही, तो खूप काम करतोय, मिळतंय ना प्रमोशन, त्याला एवढे पैसे मिळवतो ना. पालक रिटायर झालेत ना त्यावेळेचा पगार आणि मुलं मुली आत्ता 30ला मिळवणारा पगार याची आईवडील कंपॅरिझन करतात. आणि मग आईवडिलांना असं वाटतं बापरे एवढे पैसे मिळवतो माझा मुलगा. आणि मग सगळ्या पालकांना वाटतं माझा मुलगा आभाळातनं पडला आहे, MS केलं आहे त्यांनी, असं येऊन मला सांगतात. मग आम्ही जरा संबंध सांगतो की सगळेच प्रोफाईल मुलांचे वाचा, तुमचा एकटा मुलगा तसा नाही आहे, अख्खं जग सध्या पूर्ण शिकतं आहे. असं थोडंच आहे की तुमचा मुलगा वरनं पडला आहे. सगळीजणं शिकतात, सगळीजणं काम करतात, सगळ्यांना प्रमोशन मिळतात आणि त्यातल्या अनेकांचे लग्न होतात. मग तुमच्याच मुलांचे का होत नाहीत, कारण ते खूप पोस्टपोनमेंट करत आहेत. सातत्याने असं म्हणतात की बघू
अजून अधिक चांगली मिळाली तर बघू. माझे सध्या इन्स्टावरती खूप रील्स चालू आहेत, तुम्ही जरूर बघा ते, कारण सध्याची परिस्थिती त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने विशद केलेली आहे. आम्ही असं म्हणतो की चांगला पार्टनर आणि मोबाईलचं चांगलं मॉडेल याच्यामध्ये काय साम्य आहे. तर प्रत्येकाला अधिक चांगलं मॉडेल हवं असतं मोबाईलचं. एखादा मुलगा असं म्हणतो किंवा मुलगीसुद्धा की जाहिरात आलेली असते कुठल्या तरी कंपनीच्या नवीन मॉडेलची, हा 2 महिन्यांनी ना ते मॉडेल येणार आहे, मगच मी मोबाईल बदलतो. त्याप्रमाणे मुलं मुली म्हणतात पहिलंच तर स्थळ बघितलं आहे, लगेच कुठे हो म्हणायचं. अजून थांबलं तर अजून चांगली मुलगी मिळेल, अजून थांबलं तर अजून चांगला मुलगा मिळेल. याला एंड नाही आहे. कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. हे जसं अनेक क्षेत्रात बरोबर आहे तसं याही क्षेत्रात बरोबर आहे. त्याच्यासाठी बघायला पाहिजे की मला नेमकं काय हवं आहे, मला कळतं आहे का की मला काय हवं आहे, माझ्या अपेक्षा काय आहेत. पण बहुतांशी सगळ्या अपेक्षा डिमांडमध्ये वाढलेल्या असतात. मागणी असते ती, त्या अपेक्षा नसतात. अपेक्षा आणि मागणी या 2 शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. अपेक्षा म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण झाली तरी चालेल, नाही झाली तरी चालेल. पण मागणी म्हणजे ही माझी अपेक्षा पूर्ण व्हायलाच पाहिजे. जिथे च येतो तिथे मागणी येते. आणि बहुतांशी सगळ्या अपेक्षा या मागणी ट्रॅकवरती जातात, ती 1 नंबरला जाऊन बसतात. अनेक मुलींना असं विचारलं की तुला कसा पाहिजे पार्टनर, की ती म्हणते समजूतदार पाहिजे. समजूतदार या शब्दाचा अर्थ काय असं विचारलं तर मुलींना सांगता येत नाही. एक दिवस एक मुलगी मला म्हणली, आत्ता मला चहा पाहिजे का कॉफी पाहिजे हे त्याला कळलं पाहिजे, म्हणजे तो समजूतदार. म्हटलं काय, मला हसावं का रडावं कळे ना. म्हटलं वरनं ब्रह्मदेवाला तरी आत्ता कळणार नाही की तुझ्या मनात काय चाललं आहे. आणि तुम्ही मुली म्हटलं इतक्या हुशार आहात की खरंच एखाद्या मुलांनी ओळखलं की आत्ता तुला कॉफी हवी आहे की तुम्ही म्हणाल छे छे चहा पाहिजे, जरी मनात असेल तरी. हे तर कसं ओळखणार, हे तर ओळखता येणं शक्यच नाही आहे. बरं समजूतदार नवरा कायमचा मिळाला ना तरी तो पण नको आहे, कारण त्याला काही मतच नाही आहे असं नंतर बोललं जातं. एक मुलामुलीचं लग्न ठरलं आणि 2 जणं मला पेढे वगैरे घेऊन आले होते भेटायला. आणि माझ्यासमोर बसले आणि ती मुलगी म्हणली मला आत्ताच्या आत्ता एक डिक्लरेशन करायचं आहे, 20 दिवसावरती वगैरे लग्न आलं होतं. तर म्हटलं बोल काय. मी दर रविवारी आईकडे जाणार. तो मुलगा म्हटला अगो हे मला माहिती नाही आहे, हे मला तू कधीच नाही सांगितलंस. त्याच्यावरती म्हणले की मला कोणीतरी समोर भक्कम साक्षीदार हवा होता, म्हणून मी गौरी मॅडम समोर हे सांगितले. तर तो म्हटला बापरे काहीतरी विचार करायला पाहिजे. ती म्हटली काय विचार करणार, 20-21 दिवसावर लग्न आलं आहे. तो म्हटला म्हणजे तू मला अशी खिंडीत पकडतेस का. तर मी त्याला म्हटलं तू हो म्हण रे. तो म्हटला अहो काही काय. म्हटलं तुझा विश्वास आहे ना माझ्यावर, हो म्हण तिला. बघा म्हणला. म्हटलं हो म्हण रे. बरं म्हणला हो म्हणतो. यथावकाश लग्न झालं. 3-4 महिन्यांनी त्याचा मला एकदा फोन आला. मला म्हटलं अहो ती अजून दर रविवारी आईकडे जाते. म्हटलं जाऊ दे रे, हाती गेला आणि शेपूट राहिलं आहे. तो म्हटला अहो कसं काय, म्हणजे ती कायमची अशी गेली तर. म्हटलं अरे नाही जाणार. थोडे दिवसांनी त्या मुलीचा फोन आला मला, येऊ का भेटायला. म्हटलं ये की. भांडली आहेस का. नाही नाही म्हणली, भांडण्याची वेळ आलेली आहे पण आता. म्हटलं ये. मग ती आली भेटायला आणि मग मला म्हणली की दर रविवारी मी आजही आईकडे जाते. म्हटलं ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स. तू जी कंडिशन घातली होतीस त्याला तू चिकटून राहिलीस. पण म्हणली तो मला म्हणत नाही जाऊ नको म्हणून. तुम्ही त्याला सांगा मला म्हणायला की जाऊ नको. म्हणलं मी आता अजिबात सांगणार नाही, तुझी पहिली कंडिशन मान्य केली होती, आता नाही, आता आपलं आपलं बघायचं म्हणलं. तर ती मला म्हणली असं कसं शक्य आहे. मला म्हणली असं वाटायला लागलं आहे की त्याचं माझ्यावर प्रेमच नाही आहे, कारण त्याला मस्त रविवार एकट्याला मिळतो आहे मग मित्रांमध्ये जायला फिरायला. तो मला अजिबात जाऊ नको वगैरे म्हणत नाही. म्हटलं मग तू म्हण त्याला की मी नाही जाणार. मी कसं म्हणणार. म्हटलं अगं तुझी कंडिशन तुला मोडायचे, तुलाच म्हणलं पाहिजे. अक्षरशः तुम्हाला सांगते तुमचा विश्वास बसणार नाही, पण आम्ही दोघींनी ऑफिसमध्ये बसून त्या मुलाला काय सांगायचं आहे याची रिहर्सल केली. तिला मी सगळी वाक्य लिहून दिली. आम्ही दोघींनी मिळून, मी जणू काही तिचा नवरा आणि ती असं मिळून आम्ही प्रॅक्टिस केली. त्याच्याही नंतर तिने 3 रविवार वाया घालवले.
आणि मग एक दिवस तिला मी म्हटलं होतं की तुला सोडायला येतो का तो, तर म्हटली हो, तो मला दर रविवारी सोडायला येतो. म्हटलं मग एक दिवस घरातल्याच कपड्यात बसलं, नॅचरली तो तुला विचारेल. तर तसं ते सगळं केलं. विचारलंच त्याने तिला की जायचं नाही का तुला, चल ना पटपट, मला पण जायचं आहे मित्रांकडे. त्याच्यावर ती म्हणली आज मी जाणार नाही आहे, आज मला तुझ्याचबरोबर राहावंसं वाटतंय. ही 2 वाक्यांची प्रॅक्टिस करायला इतका वेळ लावला तिने, पण ती म्हणली फायनली. आणि मग ती म्हणल्यानंतर त्याचा मला फोन आला, गौरी मॅडम आज पहिल्यांदा माझं लग्न झालं आहे असं मला वाटतंय, मी उंच उडी मारली घरातल्या घरात. म्हणजे सगळंच्या सगळं ऐकणारा पण नवरा नको आहे बरं का, सोयीसोयीने ऐकणारा मात्र हवाय. आपण अपेक्षांबद्दल बोलत होतो, त्याच्यामध्ये ही अत्यंत महत्त्वाची अपेक्षा आहे. परवा एक मुलगी आली होती, तिने तिच्या प्रोफाईलमध्ये लिहिलं होतं की स्पेस पाहिजे मला. प्रत्येक मुलगी मला हे सांगते की मला स्पेस पाहिजे. एक मुलगी परवा आली आणि म्हणली की घरामध्ये एक आमच्या रूम मला अशी पाहिजे लग्न झाल्यावर की मी आल्याबरोबर त्या रूममध्ये स्वतःला बंद करून घेणार आणि रात्री जेवायलाच बाहेर येणार. म्हटलं काय करणार तू तिथे, माझी स्पेस आहे, मला कोणी विचारता कामा नाही की मी तिथे काय करणार. म्हटलं चालेल करूया आपण तसं. म्हणलं नंतर एक गंमत अशी झाली की तिचे सासू सासरे वेगळे राहायला लागले. मग मुलगी मुलगा वेगळे नाही राहायला लागले, सासू सासरे उठून दुसरीकडे राहायला गेले. कट्टे म्हणले आम्हालाही स्पेस हवी आहे असं म्हणून ते तिकडे राहायला गेले आणि नवऱ्याची ट्रान्सफर झाली. पर्यायीने ते राहिली एकटी घरामध्ये. तर ती डिप्रेशन तिला खूप आलं, औषधं घ्यायला लागली. मग ती आली माझ्याकडे काउन्सिलिंगला. आणि मग मी तिला म्हटलं की सासू सासरे असतात तर मग त्यांच्या जेवणाचं वगैरे काही नाही, ते सगळं सेट आहे, तिथे बाई येते त्यांना करून देते, त्यांचं मस्त चाललेलं आहे. म्हटलं मग इतकं सगळं तुला वाटतंय मस्त चाललं आहे, तो नवराही तिकडे मस्त आहे, तुलाही चांगला पगार मिळतो, तुझंही मस्त चाललं आहे, मग डिप्रेशन का आलं तुला. काय म्हणली मला कळतच नाही, मला झोपच नाही लागत रात्री. म्हटलं बरं मग एक काम कर, दर 4 दिवसांनी सासूबाईंना फोन करायचा आणि विचारायचं की कसं चाललं आहे तुमचं, तुम्ही वेळेवर औषधं घेताय ना, बाई वेळेवर येते ना, मग नाही आली तर मग कोण करतं, तुम्ही करता का तुम्ही डबा मागवता, मी तुम्हाला डबेवाल्याचा एखादा नंबर पाठवू का. त्याच्यावरती मला म्हणली याने काय होणार, याने काय माझं डिप्रेशन जाणार आहे. म्हटलं महात्माजींनी म्हणजे आपले महात्मा गांधी त्यांनी सांगितलेलं आहे की करके देखो. मिठाचा सत्याग्रह जेव्हा त्यांनी आयोजित केला होता तेव्हा मोतीलाल नेहरूंनी त्यांना विचारलं होतं मिठाने काय होणार. तेव्हा आपल्या गांधीजींनी त्यांना 2 शब्दांचं पत्र पाठवलं होतं, करके देखो. आणि त्या मिठाच्या सत्याग्रहाने केवढा मोठा इतिहास रचला ते आपल्याला माहिती आहे. तेव्हा तिला मी म्हटलं करके देखो, करून तर बघ. मग तिने तो फोन करायला सुरुवात केली आणि इतकं तिला छान वाटलं की अक्षरशः 1.5 ते 2 महिन्यामध्ये तिची डिप्रेशनची औषधं बंद झाली. ती दर अलार्म लावून, सुरुवातीला अलार्म लावायला लागायचा कारण तिला सुचायचं नाही फोन करायला, पण जेव्हा ती हळूहळू ते फोन करायला लागली त्यावेळेला एक दिवस जरी तिचा फोन आला नाही किंवा उशीर झाला तर तिच्या सासूबाई तिला करायला लागल्या. आणि हा जो एक प्रकारचा सुकून मिळाला तिला, याने तिची डिप्रेशनची औषधं बंद झाली. माणसाला माणूस लागतो. तुमच्याकडे कितीही पैसा असला ना तरी रिप्लेसमेंट असते ना ती माणसानी करायची असते. हे कुठेतरी आपल्या मुलामुलींना सांगणं अत्यावश्यक आहे असं मला वाटतं. आज घराघरातला संवाद संपलेला आहे. आईवडील मुलांना खूप घाबरत आहेत. ज्या मुलांना आपण जन्म दिला, ज्या मुलांवरती आपण संस्कार केले असं म्हणतो, त्या मुलामुलींना काही गोष्टी सांगायला आईवडील अतिशय घाबरत आहेत. ज्या वेळेला मी आईवडिलांशी बोलते तेव्हा आईवडील म्हणतात अहो तो किंवा ती ऐकतच नाहीत. असं कसं ऐकत नाहीत, का ऐकत नसतील, का अशी उधळल्यासारखी वागत असतील. कारण आपण अचानकपणे काहीतरी बोलायला लागतो. आता ज्या वेळेला ही मुलं मुली लग्नाची आहेत त्यावेळेला आईवडील रोज लग्नाबद्दल बोलतात. ती मुलं अत्यंत कंटाळून जातात. त्याला नॅगिंग शब्द आहे. मुलं मुली म्हणतात फार नॅग करतात पालक. म्हणून मी सगळ्या पालकांना असं सांगते की आठवड्यातनं एकदाच बोला.
म्हणजे मुलं आणि मुलांना सांगा की या दिवशी 2 तास आपण तुझ्या लग्नाबद्दल बोलणार आहोत. मग मुलं मुली तुम्हाला उत्तरं देतील. एक सिंगापूरला राहते आई, तर आणि मुलगा US ला राहतो. तर त्यांनी ते वेळा ॲडजस्ट करून त्या म्हणल्या मी आठवड्यातनं एकदा बोलीन. त्याच्यावर तो मुलगा त्यांना असं म्हणला आईला, आई तू एवढी शहाणी कशी झालीस. मुलांना लग्न करायचं आहे बरं का, असं नाही आहे की लग्न नाही करायचं. काही मुलं असंही म्हणत आहेत की आम्हाला मूल नको त्याच्यानंतर. इथपर्यंत पण आपण गेलो आहे. लिव्ह इनमध्ये राहायचं आहे, पण लिव्ह इनमध्ये आयुष्यभर राहायचं आहे असं मुलं म्हणत नाही आहेत. लिव्ह इन हा एक स्टेपिंग स्टोन म्हणून त्यांना वापरायचं आहे. कारण राहून बघू, जमलं तर लग्न करू, नाही जमलं तर तिथल्या क्षणी उठायला बरं, असं पण त्यांच्या मनामध्ये येतं. त्यामुळे त्यांना लग्न करायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची घटना अशी आहे की अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आपल्या बरोबरीच्या लोकांना सामावून घेणं, त्यांच्याशी जुळवून घेणं हा सध्याचा खूप मोठा टास्क आहे. कोणत्याही व्यक्तीशी कोपअप करणं हे इतकं अवघड आहे. आणि तेच तर खरं लग्नाचं सार आहे. एकमेकांशी ज्या वेळेला आपण जुळवून घेतो, आपण ॲडजस्ट करतो, त्यावेळेला हे लग्न सक्सेसफुल होणार आहे. एकच शेवटी मला असं वाटतं मी शेवटापर्यंत यायला पाहिजे. मला किती वेळ आहे अंदाज नाही आहे मला बोलण्यासाठी. पण इंग्लिशमध्ये खूप 4 शब्द आहेत. ते शब्द असे आहेत कॉम्प्रोमाइज, ॲडजस्टमेंट, ॲडॅप्टेशन आणि इंटरनलायझेशन. एक छान उदाहरण आहे. समजा एक कोकणातली मुलगी देशावरती लग्न करून आली. कोकणामध्ये नारळ वापरतात स्वयंपाकामध्ये खूप जास्त प्रमाणात, आणि देशावरती दाण्याचं कूट वापरतात. हा संघर्षाचा पहिला मुद्दा असतो. घरातल्या सासूबाई असं म्हणतात की दाण्याचं कूट वापर बरं का, आपल्या घरात दाण्याचं कूट चालतं. मग ती मुलगी नवीन असते, ती जरा नाखुशीने दाण्याचं कूट वापरते. लक्षात ठेवून तिला ते वापरावं लागतं. थोडे दिवसांनी तिच्या असं लक्षात येतं की दाण्याचं कुठंही बरं लागतं आहे बरं का. त्यामुळे सुरुवातीला लक्षात ठेवून दाण्याचं कूट वापरणं इट्स अ कॉम्प्रोमाइज. मग जरा बरं वाटतं असं म्हणणं ही ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर मग ती बहुतेक ठिकाणी दाण्याचं कूट, खोबरं असं जरा इकडे तिकडे दोन्ही वापरायला लागते, ॲडॅप्टेशन. आणि मग नंतर बरोबर ती त्या घराच्या पद्धतीप्रमाणे भाजी करायला शिकते. मग घरातली जी कोण सिनियर व्यक्ती असते ती म्हणते हां आता अगदी तू आपल्या घरातली वाटायला लागलीस. दॅट इज इंटरनलायझेशन. पण आत्ता सगळ्या मुलींना आई काय सांगते, बाई गं कॉम्प्रोमाइज कर बरं का. आई असं नाही सांगत की इंटरनलाइज कर. जे सांगणं गरजेचं आहे, मुलालाही हे सांगणं गरजेचं आहे की तुला पण सगळा स्वयंपाक यायला पाहिजे, तुला सगळं घरातलं करता यायला पाहिजे. घराचं व्यवस्थापन दोघांनी मिळून केलं पाहिजे. आणि जॉईंट फॅमिली असेल, जॉईंट फॅमिली म्हणजे आता फक्त आईवडील, त्याच्यापेक्षा फार मोठी जॉईंट फॅमिली नसतेच. पण त्यावेळेला आईनी, मुलाच्या आईनी एस्पेशली, मुलगा आपला घरात काम करत असेल तर असं अजिबात म्हणू नये की लागला बायकोच्या पुढे पुढे करायला. कारण आईला ते खपत नाही. आईला असं वाटतं मला नाही कधी मदत करावीशी वाटली. आता कशी बायकोला मदत करतो. माझी एक मैत्रीण आहे, तर तिच्या मुलाचं लग्न झालं आणि 3-4 महिन्यांनी आम्ही दोघी भेटलो होतो. तर मी तिला विचारलं कसं आहे गं सुजित, कसं चाललं आहे त्यांचं आयुष्य. तर ती मला म्हणली अगं तुला एक मजा सांगायची. तो ना हल्ली रोज तिला स्वयंपाकात मदत करतो. आणि म्हटली मला लांबून बघताना इतकं मस्त वाटतं. आणि मला नक्की माहिती आहे की मदत बिदत आहे ना जरा 2-4 वर्ष लग्नाला झाली की थांबणार आहे. त्याला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. आत्ता त्याला तिच्या भोवती करायचं आहे, सहवास हवा आहे म्हणून तो तिला मदत करतो आहे. आता ही जी प्रगल्भता आहे, विचारातली मॅच्युरिटी आहे, ही पालकांकडे असायला पाहिजे ना. पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे की म्हणून तो मदत करतो आहे, करू दे ना, मला नाही केली तरी चालेल. त्या दोघांचं एकत्र जमणं हेच तर लग्नाचं फलित आहे ना. आईवडिलांचा इंटरफिअरन्स हा घटस्फोटामधला अत्यंत मोठा मुद्दा आहे. एक उदाहरण सांगते की एक नुकतं लग्न झालं आहे, 1.5-2 महिने झालेत लग्नाला. आणि ते बेडरूममध्ये गेले की अर्ध्या पाऊण तासाने त्या मुलाची आई म्हणते अरे अनिश तुझं दूध प्यायचं राहिलं, ये बघू बाहेर. त्याला बाहेर जायचं म्हणलं तरी पंचायत, नाही जायचं म्हणलं तरी पंचायत. दुसरे दिवशी परत आई काय म्हणणार, बघ रे बाबा एवढं लग्न झालं तुझं तरीसुद्धा
दूध तू पितोयस की नाही हे लक्ष मलाच घालावं लागतं. तू नका घालू ना, कशासाठी घालताय, बघेल ना, आणि एक दिवस दूध नाही प्यायलं तरी काय फरक पडणार आहे का. पण हे कधीही आईला कळत नाही. आणि खरं तर प्रत्येक पालकांना हे कळलं पाहिजे की लग्नानंतर समाजमान्य सेक्शुअल लाईफ सुरू होतं आपलं. ते जर विना सायास विना अडचणीचं सुरू झालं तर त्यांचा घटस्फोट वाचणार आहे. ते दोघं एकमेकांच्या मताने जमणार आहेत. या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. एक शेवटचं फक्त सांगते की अनेक वेळेला असं बोललं जातं, केलं आहे ना ॲक्सेप्ट आता हा जो टोन असतो ना हा ॲक्सेप्टन्सचा नसतो. कारण ॲक्सेप्टन्सचा टोन असतो ना तो अत्यंत शांत असतो. तो विदिन म्हणजे आतून ॲक्सेप्ट केलेलं असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये त्या टोनमध्ये तीक्ष्णपणा येत नाही. एक उदाहरण देते तुम्हाला. एक आजी आजोबा आहेत आणि त्यातल्या ज्या आजी आहेत त्यांच्या संबंध अंगभर वांग आहेत. वांग म्हणजे छोटे छोटे पांढरे काळे छोटे छोटे स्पॉट्स हे त्या आजीच्या अंगावरती आहेत. आणि ते आजोबा आहेत ते अतिशय सुरेख आहेत दिसायला. आम्ही एकदा त्या आजोबांना विचारलं की तुम्ही इतके छान दिसायला आणि त्या आजींना तुम्ही कसं काय ॲक्सेप्ट केलं, 60 वर्ष झाली आहेत दोघांच्या लग्नाला. तर आजोबा म्हणले, माझी पहिली अट होती की मला अत्यंत व्यवस्थित नीटनेटकी अशी बायको हवी होती. आणि ज्यावेळेला आमचा तो पहिला पाहण्याचा प्रोग्राम झाला त्या दिवशी ती आली होती. तिने इतकी सुंदर साडी नेसली होती, अत्यंत व्यवस्थित. आणि म्हणले त्यावेळेला साडी ड्रेपिंगचे क्लासेस वगैरे नव्हते, ते अंगभूत होतं तिचं, तिलाच ती नेसत होती साडी. त्यावेळेला मला असं वाटलं की इतकी सुंदर साडी नेसली म्हणजे ती अत्यंत व्यवस्थित असणार. आणि म्हणून म्हणले मी तिला हो म्हणलं. आणि त्यावेळेला एकदाच मला ते वांग दिसले, नंतर मला ते आयुष्यात दिसलेच नाहीत. याला ॲक्सेप्टन्स म्हणतात. की एकदा त्यांना दिसले होते ते सुरुवातीला आणि नंतर अजिबात दिसले नाहीत. आता हा जो ॲक्सेप्टन्स आहे तो अनेक वेळेला आपण जर आसपास बघितलं तर लोक असं म्हणतात, आई म्हणत होती खरं त्या दुसऱ्या मुलीशी लग्न कर. हे लग्नाला 40-40 वर्ष झाल्यावरती सुद्धा बोलतात. कुठे आला ॲक्सेप्टन्स याच्यामध्ये. एक छोटंसं स्किट होतं टी व्हीवरती आलेलं, दिलीप प्रभावळकर आणि हिचं नीना कुलकर्णीचं, की ते जख्ख म्हातारे झाले दोघंजणं आणि आता कधी पण आपण वरती जाऊ अशी परिस्थिती आहे. आणि त्यावेळेला ती म्हणते की अहो तुम्हाला एक गंमत सांगायची, ती आत्ताच सांगून टाकते, नाही तर मग मला रुखरुख लागेल की तुम्हाला मी सांगितली नाही. त्याच्यावरती ते म्हणतात काय गो, तर म्हणे अहो तुम्ही जिला बघितलीत ना ती मी नव्हते, तुम्ही जिला पसंत केली होती ती दुसरी माझी बहीण होती. तर मग ते म्हणतात हो का, ती कुठे आता. अशा गमती जमती होत असतात. ही अक्षरशः अगदी छोटीशी गंमत म्हणून सांगितलं. आणि आत्ता ज्या पद्धतीने मी संबंध विवाह संस्थेचं बदलतं स्वरूप म्हणलं तरीही सांगते तुम्हाला की आपली कुटुंब संस्था किंवा आपली लग्न संस्था डळमळीत अजिबात होणार नाही. त्याचं कारण असं आहे की लग्न संस्थेला 10-12 हजार वर्षांचा इतिहास आहे. तो केवळ 15-20 वर्षामध्ये डळमळीत होईल अशी शक्यताच नाही आहे. आणि जी मुली लिव्ह इनमध्ये राहतात त्यांच्या लक्षात येतं की लग्नासाठी आपल्याकडे एक इकोसिस्टीम तयार केलेली आहे. म्हणजे एखाद्या माळरानावरती समजा एखादी इंडस्ट्री आली तर ती इंडस्ट्री जेव्हा येते तेव्हा मग त्या कामगारांची घरं येतात, मग काय दवाखाने येतात, शाळा येतात, कॉलेज येतात, डॉक्टर्स येतात, वकील येतात वगैरे वगैरे. असं एक छान टुमदार गाव उभं राहतं. ही इकोसिस्टीम तयार होते इंडस्ट्रीसाठी. तशी लग्नासाठी आपली एक इकोसिस्टीम तयार आहे. म्हणजे उदाहरणार्थ मेडिक्लेमचा जो हप्ता असतो तो कमी पडतो फॅमिलीला, इन्शुरन्सचा हप्ता कमी पडतो, असे खूप बेनिफिट्स आहेत लग्न झाल्यानंतर. भाड्याचं घर हवं असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी लग्न झालेलं असेल तर पटकन जागा मिळते. पण आजही लिव्ह इनमध्ये राहत असतील आणि 2 नावावर याच्या दरवाजावरती वेगळी नावं असतील तर सोसायटीतल्या लोकांच्या भुवया उंचावलेल्या असतात. महाभारतातला एक दाखला देते आणि मी थांबते. द्रौपदीची 5ही मुलं अश्वत्थाम्याने मारली आहेत महायुद्धाच्या शेवटी, महाभारताच्या शेवटी. तरीसुद्धा अश्वत्थाम्याच्या बळबळत्या जखमेमध्ये द्रौपदीनेच तेल घातलेलं आहे. आजही लग्न नक्की टिकतील, पण स्त्रीला सन्मान दिला तर. स्त्रीला रिस्पेक्ट हवा आहे.
तुला काय कळतंय, तुझी अक्कलचुली पुरती, असं जर वारंवार तिला म्हणत राहिलं तर मुली म्हणतील मला लग्न करायचं नाही, मला लग्न न करता मी जास्त चांगल्या पद्धतीने राहू शकते. सो मला खूप छान वाटतं इथे खूप पुरुष मंडळी आहेत, त्यांनी बदलायची गरज आहे. आज असं म्हटलं जातं की बायका खूप शिकल्या, मिळवायला लागल्या म्हणून लग्नसंस्था धोक्यात आली. असं नाही आहे. बायकांनाही आवडेलच की आम्हाला बसल्या जागेवर माझ्या नवऱ्याने चहा आणून दिला तर. कधीतरी म्हणलेलं आवडेल ना की अगं बस दमली असशील, मी देतो आज तुला चहा. तर हे म्हणलेलं खूप आवडेल. तिला सन्मानाने वागवा, तिला रिस्पेक्ट द्या. तिची मेंदूतलं वायरिंग असं आहे, पुरुषांनी 2 पावलं पुढे टाकली तर बायका 10 पावलं पुढे टाकतात. म्हणून मी द्रौपदीचं उदाहरण दिलं. थँक्यू सो मच. नमस्कार. वसंत व्याख्यानमालेच्या 100व्या वर्षातील आजचं 13वं पुष्प आदरणीय डॉक्टर गौरीताई कानेटकर यांनी चांगल्या पद्धतीने गुंफलेलं आहे. अनुरूप विवाह संस्थेच्या वतीने या ठिकाणी विवाह संस्थेचे बदलते स्वरूप या विषयावर त्यांनी अत्यंत सुंदर आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याला व्याख्यान दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. आजच्या या ठिकाणी कार्यक्रमाचे आजच्या व्याख्यानाचे जे प्रायोजक आहेत शशिकांतजी सुराणा आणि आजीजी सुराणा यांचा देखील मी व्याख्यानमालेच्या वतीने आभार व्यक्त करतो. संध्याताई दप्तरी यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नामकोचे जनसंपर्क संचालक सुभाषजी नहार सर यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. हे व्याख्यानमालेचं पहिलं सत्र झालेलं आहे. दुसरं सत्र 2च मिनिटांमध्ये सुरू होतं आहे. या दुसऱ्या सत्राची माहिती देण्यासाठी व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांतजी बेणी सर या ठिकाणी येत आहेत.